स्थानिक स्वराज्य संस्था व महानगरपालिका इलेक्शनच्या अनुषंगाने क्राईम युनिट 3च्या अंमलदारांच्या वतीने की आम्ही सराईत गुन्हेगार आणि जे अग्निशस्त्र किंवा इतर शस्त्र बाळगणारे आरोपी असतात त्यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवत असताना दिनांक 13/11/2025 रोजी आमच्या युनिटचे ASI दत्ताराम भोसले यांना एक गोपनीय माहिती मिळाली की गोकुळधाम बिल्डिंग दिसलेपाडा येथील सी विंग 202 रूम नंबर येथे रेकॉर्डवरील इसम नामे रोशन झा याने काही शस्त्रे अग्निशस्त्रे आणि इतर शस्त्रे विक्रीसाठी आणून लपवून ठेवलेले आहेत म्हणून सदर बातमीची शहानिशा करण्याकरता आम्ही सदर ठिकाणी 2 पंचासह आणि पंच अंतर्गत पंचनामा साहित्यासह आम्ही तिथे गेलो असता तर तिथे छापा कारवाई केली असता तिथे आम्हाला एकूण 3 गावठी बनावटीचे पिस्टल आम्हाला मिळून आले, 3 जिवंत काडतुसे, 2 रिकामे मॅगझिन मिळून आले, तसेच 1 धारदार लोखंडी खंजीर, 2 धारदार स्टीलचे चाकू, 1 लोखंडी धारदार तलवार असे एकूण 2,12,500 रुपये किमतीचा विनापरवाना अग्निशस्त्र व घातक शस्त्र मिळून आले असून ते आम्ही जप्त करून सदर इसमाला ताब्यात घेऊन मानपाडा पोलीस ठाणा येथे गुन्हा क्रमांक 1371/2025 भारतीय हत्यार कायदा कलम 3-4-25 सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37(1)135 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून दिनांक 14/11/2025 रोजी सदर आरोपीतास आम्ही मान्य न्यायालयापुढे हजर केले असता मान्य न्यायालयाने त्यांना 4 दिवसाची पोलीस कस्टडी दिली होती। त्या दरम्यान त्याच्याकडे आम्ही इतर हत्याराविषयी चौकशी केलेली आहे आणि अजूनही चौकशी आमची चालू आहे। आपला सखोल तपास चालू आहे त्याच्याकडे अजूनही की ही अग्निशस्त्र कुठून आणली आणि तो कोणाला विकणार होता। हा सराईत गुन्हेगार आहे। ह्याच्यावर आपल्या उल्हासनगर, टिटवाळा इतर पोलीस ठाणे हद्दीत एकूण 13 गुन्हे 307 सारखे असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत, रायटिंग सारखे गुन्हे दाखल आहेत। त्याच्याकडे सखोल तपास आमचा आणखीन चालू आहे।